तर शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे दिवस 5वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर आज आपण काय नवनवीन करणार आहोत, तर तिथं आपण बघणारच आहोत. आता तुम्ही बघू शकता, आत्ताच मी झोपून उठले. तर पहिलं आपण फ्रेश होऊन लगेच जिमला जाऊयात. तर आत्ताच फ्रेश वगैरे होऊन तर चला निघूयात. तर आज माझा भाऊ माझ्या आधी उठला, तर तो आत्ता जस्ट 10 मिनटापूर्वी जिमला गेला आहे. तर चला जाऊया. तर लगेचच लिफ्ट आलेली आहे. आता मी लिफ्ट असतो थोड्याशाने चुकलो. चला जाऊयात लगेच जिमला. आता आलो आहे जिममध्ये, तर बघू शकाल कोणच आलं नाही आहे. बट एक कंपल्सरी स्वतःची जिम बनवत आहे, आमची बॉडी सोडून. तर आज आहे बॅग डे. बघू शकाल आता आले आहेत कंदारचे मित्र आणि कंपनी, ते बघू शकाल. तर आता मध्ये 2च फॉर्म बाकी आहेत. आपण कॅरमचा एक डाव घेऊन मग जाऊयात घरी. एक झालं जन्मापासूनच खेळतोय मी. तुम्ही बघू शकाल 1-1 झालेला आहे मित्रांसाठी. हे बघा काय काय चालू आहे. तर शेवटची एक पीस मारायची आहे, क्वीन मी मारलेली आहे. कैसा हराया? वर्कआउट संपवून आणि कॅरमचा डाव जिंकून आता मी चाललो आहे घरी. तर आत्ताच चिमण्यासारखी आंघोळ करून मी बाहेर आलेलो आहे. बाहेर आल्या पहिलं आपल्या बाप्पाचे दर्शन, त्यानंतर आपण नाश्ता बघूयात काय केलं आज आहे. स्वतः नाश्ता करण्यापूर्वी पहिला आपण आजोबांना नाश्ता देऊन येऊया. चला. तर माझ्या हातात आजोबांचा नाश्ता आहे, तर थोड्याच अंतरावर आहे. तर आताच आजोबांना डबा देऊन आता मी चाललो आहे घरी. तर आत्ताच आजोबांना नाश्ता देऊन आता मी माझा नाश्ता करून घेतो. तर आज आईने बनवल्यात इडल्या, त्यासोबत सांबार आणि चटणी. बघू शकाल नाश्ता आलेला आहे, चला खाऊया. तुम्ही बघू शकाल आता पोटभर नाश्ता करून मी आता कामाला लागणार आहे. घरातली थोडी कामं आहेत, सो ते आवडतो. आज पप्पाला देखील सुट्टी आहे, पप्पाने देखील सुट्टी घेतलेली आहे. तर बघू शकाल आता हा पळण्याच्या तयारीत आहे कामं बोलल्यामुळे. तर आता कामं करूया. घरातले सगळं कामं आवरून आता आई तिकडे जेवण बनवते. आणि इथे तुम्ही बघू शकाल बरोबर कामं झाल्यावर आला आहे, म्हणजे सगळे कामं झाल्यावर तो बरोबर घरी आला आहे. बघा बघू शकाल. तर आता वाजले आहेत दुपारचे 2. तर आता हा जेवणाचा टाईम आहे. तर आज आईने बनवलं आहे, बघू शकाल 2 भाज्या, एक कोबीची भाजी आहे आणि एक चण्याची भाजी आहे. तर आणि त्यासोबत 2 चपात्या देखील दिल्या आहेत. थोडासा भात खाऊन आज आता आपण जेवणार आहोत. तर पहिला आपण जेवून घेऊयात, मग बाहेर देखील जायचं आहे जसं की मी तुम्हाला बोललो. तर पटकन जेवूया. तर आत्ताच मस्त पोटभर जेवून आज मी जाणार आहे आत्ताच म्हणजे दुपारीच मुलुंडला MCC कॉलेजमध्ये, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स. माझ्या मित्राचं काहीतरी काम आहे, तर मित्र बोलला चल माझ्यासोबत, तर मी जाणार आहे. तर आता मी माझा आउटफिट असेल व्हाईट टी-शर्ट, त्यासोबत माझा डेन्व्हरचा परफ्यूम तो मी मारणार आहे आणि ब्ल्यू डेनिम्स. तर हा माझा आउटफिट असेल आणि त्यासोबत खाली असतील व्हाईट फेवरेट शूज माझे. आता मी टी-शर्ट घातलेला आहे, तर थोडासा मेकअप मी थोडासा टचअप करून घेऊया, कारण की तुम्हाला माहिती नसेल मी एक मॉडेलसुद्धा आहे. तर एक मॉडेलकडे हे सगळं असणं तर कॉन्स्टंटच आहे, म्हणजे कंपल्सरी असतंच, मॅन्डेटरी आहे. तर थोडंसं टचअप देऊया. रुद्र आलेला आहे इकडे. तर त्याच्या गाडीने आम्ही जाणार आहोत. त्याची हिरो होंडाची स्प्लेंडर आहे, तर त्याच्या गाडीने आम्ही लगेच जायचं. तुम्ही माझा आउटफिट बघू शकता, हा माझा पूर्ण आउटफिट आहे. व्हाईट माझे फेवरेट शूज, जसं की मी म्हटलं तुम्हाला. पहिला आम्ही मुलुंडला जाणार आहोत, त्यानंतर प्लॅनमध्ये थोडे चेंजेस झाले, भायखळ्याला देखील जायचं आहे.
आता आम्ही हायवेला आहोत, कोकण साईडला चाललोय. बघू शकाल आता मी आहे मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बाहेर. तर पहिली ही पिशवी द्यायची आहे रुद्राची. तर ते काका येत आहेत कॉलेजमधून, तर ती पिशवी देऊन आम्ही डायरेक्ट जाऊ भायखळा. तर आता रुद्राचं एक काम आम्ही निपटवून मुलुंडचं. तर आता आम्ही चाललोय भायखळ्याला. तर आम्ही आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. तर आता तुम्ही बघाल हा वरचा ब्रिज नॉर्मल ब्रिज नाहीये. तर आता आपण आलो आहे बाप्पाच्या नगरी म्हणजेच लालबागच्या राजाचा विजय असो. रुद्राचं दुसरं काम देखील करून तर आता आम्ही चाललो आहे लालबागला. तर पहिला राजाचे पाया पडूयात. मी आलो आहे मॅगडीला. चला काल आजचा दिवसाचा रुद्र स्पॉन्सर आहे. तर बर्गर आलेला आहे, तर तुम्ही पाहू शकाल. तर आता मी एक मिशन दिलंय रुद्राला. परेल ते विक्रोळी मला 25 मिनिटात पोहोचवायला. तर रुद्राने हा मिशन कम्प्लीट केलाय. त्यांनी 25 मिनिटाच्या आत विक्रोळी ब्रिज पर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. तर बघू शकाल. आता पहिलं घरी जाऊया, थोडंसं फ्रेश होऊया. कपडे नाही चेंज करत, कारण की आता परत मला जायचं आहे घाटकोपरला माझ्या दिदीला आणायला ऑफिसवरून. दिदीचे लाड बघा. दिदी बोलते मी तुझ्या घरी येणार, फक्त तू घ्यायला यायला पाहिजे. तर माझ्या दिदीचे फक्त लाड बघा. आणि आहे 24 वर्षाची. तर मला पहिलं तिला घ्यायला जावं लागेल घाटकोपरला, तिच्या ऑफिसच्या खाली जाऊन मग आम्ही घरी येऊ. तर मी टी शर्ट बदललेलं नाही आहे, कारण की लगेच आपल्याला एका तासाने, आता वाजले 7ला मी निघणार आहे घाटकोपरला. तर म्हणून मी कपडे चेंज देखील केले नाहीत, फक्त फ्रेश झालो आहे. तर घरात थोडंसं टोन दाखवावं लागेल. तर आता तुम्ही बघू शकाल मी तोच सेम आउटफिट ठेवलाय. तर पहिला आपण इथून घराच्या खालीच माझा ऑटो स्टँड आहे, तर तिथून पहिलं जाऊया विक्रोळी स्टेशन. आता मी आहे विक्रोळी स्टेशनला. तर पहिला आधी मी ट्रेनमध्ये चढतो. मी आलो आहे घाटकोपर स्टेशनला. तर ब्रिजवरून वेस्टला जातो. तर दिदीचं ऑफिस वेस्टला आहे, सो चला. तर आता मी आलो आहे दिदीच्या ऑफिसमध्ये. तर दिदी समोरच्या डेस्कवर काम करते. तर 2 दिदी आल्या आहेत. दादा गाडी घेऊन येतोय. तर आता तुम्ही बघू शकाल दादानी आम्हाला विक्रोळीला आणलेलं आहे. तर आता सगळे भजीपाव वडापाव खात आहेत. तर आता आम्ही जाऊ घरी. तर तुम्ही बघू शकाल माझ्या घरी आलेले आहेत माझे सगळे कझन्स. तर आज दादानी गाडी काढलेली आहे. तर आता आम्ही चाललो आहेत रात्री नाईट आऊट, बोलू नाही शकत, 2-3 पर्यंत घरी येऊ. बट आता आम्ही चाललो आहेत फिरायला. तुम्ही बघू शकाल आता मी आहे कोस्टल रोड. एकदम मागच्या सीटमध्ये बसलोय मी. तर व्ह्यू थोडा नाही आहे. आता वाजले आहेत रात्रीचे 1. तर तुम्ही बघू शकाल आता मी आलो आहे मरीन्सला. ही माझी दिदी आहे मोठी, हा छोटा भाऊ आहे. तर गर्दी बघा मरीन्सला रात्रीच्या 1 वाजता देखील. वाजले आहेत रात्रीचे 3. तर आता आम्ही मरीन्सवरून आलो आहेत. तर आता जाऊया घरी. तर खूप झोप आली आहे. तर उद्या जिमला उठेल की नाही काय माहिती. तर आता जाऊयात घरी आणि झोपूया, खूप झोप आली. तुम्ही बघू शकाल आता मी आलो आहे बेडवर. तर आता वाजले आहेत रात्रीचे 4. आता झोपून घेतो. उद्या माहिती नाही जिमला जाणार आहे की नाही. बट अशीच नवनवीन स्टोरी जर तुम्हाला बघायची असेल, अशीच मस्ती चालू ठेवायची असेल, तर ब्लॉगर येण्याला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री.